नमस्कार मित्रांनो असे तर प्रत्येक 4 दिवसानंतर कोणता ना कोणता गोचर परिवर्तन होतच असते। पण 17 मे सन 2026 रोजी ते गोचर परिवर्तन होणार आहे, जे आपल्याला एका अंतिम निर्णायक वळणापर्यंत घेऊन जाणार आहे। शनी एका अशा गठबंधनाच्या तयारीत आहे, जिथे आता तो आपल्या मास्टर प्लॅनला प्रभावात आणणार आहे। काय आहे संपूर्ण मुद्दा हे खूप लक्ष देऊन समजून घ्या। 30 वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीच्या अगदी त्यांच्या धन भावावर प्रतिष्ठित झाले। वेळ होती मार्च 2025 पासून ते आले आहेत आणि जून 2027 पर्यंत ते इथे राहणार आहेत। आणि हाच तो काळ आहे, जो आपल्यासाठी 7.5चा अंतिम काळ आहे। शनिदेव विलंबाचे कारक आहेत। आता त्यांना असे वाटले की अरे, आतापर्यंत देवगुरु बृहस्पती तर अतिचारी होऊन आपले परिणाम देत राहिले, दर 4 ते 4 महिन्यांनी परिणाम देत राहिले। पण मी तर विलंबाचा देव आहे। मग लोक काय म्हणतील की शनी ज्या भावात राहतात त्या भावाची कधी हानी करत नाही, तर मी काय धन भावावर आहे आणि धनाचे फळ देणार नाही। अगदी हाच विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच 10 एप्रिलला बुधदेव प्रवेश करतात। कुंभ राशी सोडून ज्या राशीत शनिदेव आहेत त्या 12 नंबरच्या राशीत 30 तारखेपर्यंत बुध त्यांच्या सोबत राहतात। सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोघे परममित्र आहेत, शनी आणि बुध। पण एक विडंबना बघा जरा, ज्या घरात शनी उपस्थित आहेत त्याच घरात बुधाची नीचत्व राशी आहे। 12 नंबरच्या राशीत बुध पोहोचतात तेव्हा ती त्यांची नीच राशी असते। बुध येथे कम्फर्टेबल वाटत नव्हते, म्हणून शनिदेवांनी त्यांचा हात धरला। कारण बुध एक बालक आहे आणि शनिदेव वृद्ध आहेत। त्यांनी त्यांना 30 डिग्री पार करून दिल्या आणि बदल्यात एक एग्रीमेंट होते। बुध म्हणतात की शनिदेव, आज तुम्ही माझा हात धरून मला पार लावले आहे, तर मीही वचन देतो की जेव्हा तुम्ही माझ्या नक्षत्रावर याल तेव्हा मीही तुमचे बोट धरून तुम्हाला रस्ता पार करून देईन। आणि असेच होते। 16 तारखेचा दिवस येतो, शनी जयंती असते आणि त्याच दिवशी शनिवारही होता। तर शनिवारीच हे नक्षत्र परिवर्तन व्हायला हवे होते, पण नाही। शनिदेवांनी निवडला आपल्या आराध्य देवता भगवान श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम महिना, जो 17 तारखेपासून सुरू होत आहे। आणि त्याच दिवशी शनिदेव रेवती नक्षत्रात प्रवेश करतात। आता येथे ज्या राशीवर शनिदेव विद्यमान आहेत ती 12 नंबरची राशीचक्रातील अंतिम राशी आहे। ज्या नक्षत्रावर त्यांनी प्रवेश केला आहे रेवती नक्षत्र ते नक्षत्रांमधील अंतिम नक्षत्र आहे। आणि तिसरे म्हणजे शनिदेव स्वतः अंताचे देव आहेत। हे तिन्ही कॉम्बिनेशन एकच गोष्ट सांगतात। ते आपल्याला सांगतात की आता तुम्ही एका अंतिम निर्णायक वळणावर येऊन उभे आहात। आता निर्णयाची वेळ आहे। लक्षात ठेवा, तुम्ही एखादा न्यायाधीश पाहिला असेल। न्यायाधीश वर बसून आपला निर्णय सांगतो आणि खाली एक टायपिस्ट त्याचा निर्णय टाईप करत असतो। अगदी त्याच प्रकारे शनी न्यायाधीश आहे आणि जो टायपिस्ट आहे तो बुधाचा प्रभाव आहे, बुधाच्या अंतर्गत येतो। म्हणून येथे जो निर्णय आपल्याला मिळेल तो लवकर मिळेल आणि लवकर आपल्यापर्यंत पोहोचेल। लवकर का? कारण शनी जर वृद्ध आहेत तर एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यास वेळ लागत होता, पण बुधाची चंचलता तिथे आली आणि तो बालक लवकर शनिदेवांना पार लावेल। याचा सगळा शुभ परिणाम जातकाला मिळेल, अर्थात कुंभ राशीला ठामपणे मिळेल। आता येतो मुद्दा, काय होणार आहे? हे जे कॉम्बिनेशन बनणार आहे ते द्वितीय भावावर आहे आणि हे फक्त आणि फक्त आपल्या धनाची गोष्ट करते, आपल्या पैशांची गोष्ट करते। आणि म्हणून पैशांची व्यवस्था होण्यासाठी हे एक सर्वात महत्त्वाचे सूत्र ठरले। जिथे 17 मे ते 9 ऑक्टोबरपर्यंतचा काळ आपल्या आर्थिक क्षेत्राला वाढवण्याचा काळ आहे। काही नवीन काम करायचे आहे, पैशांची व्यवस्था नाही, तर तिथे पैशांची व्यवस्था होण्याची शक्यता प्रबळ होते। कुठेतरी आपण काम करत आहोत,
त्यात पैशांचे इन्क्रीमेंट होत नाही, कोणतीच वाढ होत नाही. निश्चित समजा, बुध शनीच्या नक्षत्रावर आले आहेत, म्हणून आता कामे लवकर आणि सुरळीतपणे पुढे जातील. द्वितीय भाव म्हणजे तुमचे धन आणि कुटुंब. तर धनाबद्दल आपण सांगितले. कुटुंबाबाबत काही जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. आपल्या परिवाराबद्दल काही जबाबदाऱ्या आहेत. तर त्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करू शकता. तिथे सुखाचे वातावरण प्राप्त होऊ शकते. द्वितीय भाव म्हणजे तुमची स्पीच, तुमचे बोलणे. शनी कर्म आहेत आणि बुधाला स्वतः वाणीचा कारक म्हटले जाते. म्हणजेच आपण जे बोलतो, आपली स्पीच, त्याचा कारक बुध असतो. आता जेव्हा शनी येथे जात आहे, याचा अर्थ तुमचे बोलणे सर्वात जास्त प्रभावी होईल. तुमची स्पीच प्रभावी होईल. ज्यांच्याशी तुम्ही बोलत आहात, ज्यांच्याशी चर्चा कराल, ती परिस्थिती तुमच्या बाजूने झुकण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. म्हणजे तुमच्या बोलण्याचे मूल्यांकन होईल, त्याचे कौतुक केले जाईल. आता येथे शनीकडे 2 घरे आहेत, 11 नंबर आणि 10 नंबर. 11 नंबर म्हणजे स्वतः तुमची राशी झाली. म्हणून आपल्या जीवनात जो विलंब होत होता, त्या विलंबातून आता आपण मुक्त होत आहोत. आरोग्याशी काही समस्या असेल तर आता बुधाच्या नक्षत्रावर आले आहेत, त्यामुळे आरोग्याची समस्या देखील दूर होईल. लक्षात ठेवा, शनी तुमचे कर्म आहेत. तर बुध म्हणतो, मी तुमचा मेंदू आहे, तुमचे मन आहे. त्यामुळे आतापर्यंत काय झाले, आपण काम एका मार्गावर करत होतो, पण आपले मन, आपला फोकस कुठेतरी दुसरीकडे होता, किंवा फोकस दुसरीकडे आणि काम दुसरीकडे होते. तर आता किमान दोघे एकाच दिशेने येत आहेत. दोघे मिळून पुढे जातील. म्हणजे आपण आपल्या ध्येयाच्या क्षेत्राला योग्य परिस्थितीत प्राप्त करत पुढे जाऊ. शनी तुमचे कर्म आहेत आणि बुध म्हणतो, मी तुमचा व्यापार आहे. म्हणून जे व्यापारी वर्ग आहेत, ते आपल्या व्यापारात प्रभुत्व पाहू शकतात, प्रगती पाहू शकतात, उच्च पद पाहू शकतात. करिअरसाठी देखील ही एक उत्तम परिस्थिती झाली आहे, जिथे कर्मक्षेत्रात मोठ्या परिस्थिती तुम्ही प्राप्त करू शकता. कारण तो 12व्या घराचा स्वामी आहे. आता 12व्या घराचा स्वामी धन भावावर असणे, याचा अर्थ काय झाला, खर्च कुठे आला, तो तुमच्या पैशांच्या ठिकाणी आला. आता खर्च जास्त होत आहेत. खर्चाला कोणी थांबवू शकत नाही. काही नुकसान जास्त झाले आहे, पण कमीत कमी आता धनाची व्यवस्था तरी झाली ना. कारण शनी आधीपासूनच बुधाच्या नक्षत्रावर आले आहेत आणि बुधाकडे जे घर आहे ते अष्टम भावाचे आहे आणि त्याचबरोबर पंचभावाचेही आहे. त्रिकोणाच्या स्वामीच्या घरात येणे आणि दोघेही मित्र असणे, हे तुमच्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावते की वाईट खर्च येथे संपतील, चांगले खर्च होतील. येथे खर्च आपण थांबवू शकणार नाही, पण कमीत कमी जे नुकसान होत होते, जे वाईट कामांवर खर्च होत होता, जो अनावश्यक खर्च होत होता, त्यावर विराम लागण्याची शक्यता वाढली आहे. 9 ऑक्टोबरपर्यंतचा हा काळ आहे. मोठ्या पदांशी आणि मोठ्या परिणामांशी जोडला जाण्याचा काळ आहे. हे 12व्या घराचे स्वामी आहेत. तुम्ही विदेशात राहता, विदेश संबंधित काम करता, विदेशांमध्ये तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्ट चालतो, तुम्ही मेडिकल फील्डशी जोडलेले आहात, किंवा तुम्ही मेडिटेशन, ध्यान करत आहात, तर शनीची येथे पॉझिटिव्ह परिस्थितीत येणे तुमच्या त्या सर्व कामांसाठी एक योग्य प्लस पोझिशन आहे, जिथे शनी आणि बुध दोघांचाही शिक्का बसला आहे. आता येथे शनीला गंभीर म्हटले गेले आहे ना, आणि बुध विनोदी आहे. म्हणजे जी गंभीरता तयार झाली होती, गंभीरता म्हणजे जे वातावरण होते ते खूप गंभीर होते, ज्याबद्दल आपण स्वतः विचार करत होतो, ती स्मितहास्य कधी येईल. तर आता ते स्मित बुधाकडे आहे. म्हणजे कर्मक्षेत्रासाठी, धनासाठी, कुटुंबासाठी आनंद आणि स्मितहास्याचे वातावरण येथे कायम होईल.
शनीचे बुधाच्या नक्षत्रावर जाण्यामुळे आता एक विशेष गोष्ट, बुधाकडे 2 घरे आहेत. ती घरेही प्रभावी होतील. नक्षत्र ज्योतिषात एक गोष्ट सांगितली जाते की कोणताही ग्रह आपले फळ आपल्या नक्षत्रांच्या माध्यमातून आपल्याला प्रदान करतो. नक्षत्राचे माध्यम काय झाले तर 3 नंबर आणि 6 नंबर बुधाच्या राशी आहे. बघा ते कुठे पडले आहे. या हिशोबाने 6 नंबरची राशी अष्टम भावावर पडते. तर जी अडचण, जो अडथळा, जे डिप्रेशन, जो ताण आपल्याला चालू होता, आता आपल्याला शनीची साथ मिळाली आहे. येथे फक्त शनी लाभान्वित झाले नाहीत, तर तो बालकही लाभान्वित झाला. ज्याला एका वृद्ध व्यक्तीचा सहवास मिळाला, तोही त्याचा हात धरून आहे. दोघे एकमेकांचा लाभ घेत आहेत. याचा सरळ परिणाम म्हणजे आपल्या अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळत आहे. अष्टम भाव मोठ्या परिवर्तनाचे दर्शन घडवतो. म्हणजे मोठ्या परिवर्तनाचे वातावरण निर्माण करून ते आपल्यापर्यंत पोहोचवेल. आणि विशेष गोष्ट म्हणजे 3 नंबरची राशी, बुधाची राशी, जी तुमच्या पंचभावावर पडलेली आहे, कुंभ राशीसाठी. आणि हाच आहे तुमच्या प्रारब्धाच्या फळाचा भाग. प्रारब्धाचे पुण्य हे स्थान आहे. म्हणजे आपण जे काम केले आहे, जे पुण्य केले आहे, ते एक ना एक दिवस नक्की जागृत होते. तुम्ही गुल्लकमध्ये पैसे टाकत आहात. 1 नाणे टाकले, 2 टाकले, 4 टाकले, पण एक दिवस जेव्हा ती भरते आणि फुटते, तेव्हा काय होते? आपल्याला खूप धन प्राप्त होते. अगदी त्याच प्रकारे आपल्या प्रारब्धाचे पुण्य एक दिवस नक्की प्राप्त होते. आणि कदाचित हाच तो काळ असेल जिथे तुमचे पूर्वकर्म, जे तुम्ही केले आहे, ते जागृत होऊन तुम्हाला शुभ परिणामांशी जोडू शकेल. कारण पंचमेश आहे. त्यामुळे संततीशी संबंधित तणाव आणि चिंता यापासून आपण मुक्त होत आहोत. मुलं आहेत, ती आपल्या करिअरमध्ये चांगले करत आहेत, आपल्या जीवनात पुढे जात आहेत. कारण हे वृद्ध आणि मुलाचे मिलन आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांनाही भेटू शकतो, त्यांचा सहवास घेऊ शकतो, आणि मुलांनाही त्यांच्या वडिलांचा सहवास मिळू शकतो. पंचभाव येथे प्रभावी होत आहे. पंचभाव शिक्षणाचा आहे आणि बुध स्वतः शिक्षणाचा कारक आहे. त्यामुळे आपण आपल्या कर्मक्षेत्रात एक नवीन स्किल शिकतो, एक नवीन शिक्षण घेतो, आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही या कॉम्बिनेशनला आणखी मजबूत करू शकता. फक्त शिक्षण घेऊन. आम्ही असे म्हणत नाही की तुम्ही शिकलेले नाही. तुम्ही हे समजा की तुम्ही जितके शिक्षण घेतले आहे, आणि या काळात जर पंचम भाव आणि बुध जागृत आहेत, तर स्पष्ट संकेत आहे की तुम्ही शिक्षणाशी जोडून या कॉम्बिनेशनचा अनेक पटींनी लाभ घेऊ शकता. अरे काही नाही तर ऑनलाईन एखादे शिक्षण घ्या. तेही शक्य नसेल तर एखादे पुस्तक काढा, तुमच्या कोर्सशी, तुमच्या करिअरशी संबंधित. कारण शनी करिअर आहे, तर त्याचा अभ्यास करा, ते वाचा, निश्चित समजा. शनीच्या या बुधाच्या कॉम्बिनेशनला तुम्ही आत्मसात केले आहे. काय उपाय करायला हवा? येथे वृद्ध आणि मुलाचे मिलन आहे. त्यामुळे जितकेही वृद्ध लोक आहेत, तुमच्याकडून शक्य होत असेल तर त्यांची सेवा करा. त्यांच्यासाठी काही विशेष काम करू शकता. जे वृद्धाश्रम आहेत त्यासाठी दानधर्म करू शकता. त्यांच्या भल्यासाठी काम करू शकता. यामुळे या कॉम्बिनेशनचा परफेक्ट आणि योग्य लाभ तुम्ही घेतला. दुसरे म्हणजे जी मुले आहेत, जी शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी पुस्तकं, वह्या, स्टेशनरी साहित्य, पेन, पेन्सिल, हे सर्व तुम्ही त्यांना देऊ शकता. यामुळे तुम्ही या कॉम्बिनेशनचा अधिक चांगला लाभ घेऊ शकता. जे विद्यार्थी गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत, जर देवाने तुम्हाला सक्षम बनवले असेल तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून द्या. हे कॉम्बिनेशन तुम्हाला अनेक पटींनी वाढवून धनसाम्राज्याशी जोडेल. आशा आहे की तुम्ही सर्वांनी हे समजून घेतले असेल, हे जाणले असेल. जर तुम्हाला हे समजले असेल आणि माझा समजावण्याचा प्रयत्न तुम्हाला सार्थक वाटला असेल, माझी समजावण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल,
तर प्रत्येक वेळेसारखे यावेळीही तुमचा प्रेम भरलेला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुमचा दिवस अतिशय मंगलमय जावो. धन्यवाद. हर हर महादेव.